नाचून नव्हे तर वाचून त्यांचे विचार घेतले पाहिजेत। बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचायचं नाहीये, तर त्यांचे विचार डोक्यात घेऊन आपल्याला त्यांची जयंती साजरी केली। बाबासाहेबांची जयंती ह्या बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या नावाला शोभेल अशीच झाली पाहिजे। धम्मदीप बुद्ध विहारात आणि कुठल्या विहारात तर पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या निगडी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा धम्मदीप बुद्ध विहारात आणि कुठल्या विहारात तर पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या निगडी या ठिकाणी अतिशय शांततामय वातावरणामध्ये आणि आपल्या सोबत आहेत आदरणीय संजयजी उबाळे सर। मी संजयजी उबाळे सरांना विनंती करतो की आपल्या विहाराची स्थापना कधी झाली किंवा त्याची सुरुवात कुठून झाली, हा एक फांदीपासूनचा वटवृक्ष कसा झाला, मला थोडक्यात स्थापना आपल्या विहाराची बद्दल थोडी माहिती द्या। सर्वांना जय भीम। मी संजय उबाळे या विहाराचा सदस्य या चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो। हे धम्मदीप बुद्ध विहार यमुनानगर निगडी पुणे या ठिकाणी असून हे विहार गेले 40 वर्ष या विभागामध्ये कार्यरत आहे आणि या विहाराचं आज आपण पाहत आहात अत्यंत चांगल्या मोलाचं काम चालू आहे। 29 मे 1989 रोजी ह्या विहाराची स्थापना झालेली आहे। ज्या पिढीनं हे विहार स्थापन केलेलं आहे त्या पिढीनं विहार टिकून आज तरुणांपर्यंत, आजच्या पिढीपर्यंत 2026 पर्यंत हे विहार आमच्या आत्ताच्या उपासकांपर्यंत आणून दिलेलं आहे। धन्यवाद। आम्ही सर्व महिला सोमवार, गुरुवार आणि रविवार येतो आणि बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेत असतो आणि या सर्व कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने असते आणि महिलांना आम्ही सक्षम करण्याचा प्रयत्न करतो। काही बहुआयामी ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी चालल्या जातात आणि त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल। या ठिकाणी चांदेगावकर ताई आहेत, अर्चना चांदेगावकर, आपण याबद्दल थोडीशी माहिती द्यावी। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। या धम्मदीप बुद्ध विहार यमुनानगर निगडी पुणे स्थित विहारामध्ये फक्त साप्ताहिक वंदनेपर्यंतच आम्ही सभासद इथे थांबलेलो नाहीये, तर बाबासाहेबांनी आणलेलं आहे धम्माचं चक्र जे आहे याचा गाडा आम्ही पुढे एक पाऊल पुढे नेत या विहारामध्ये आम्ही 30 एप्रिल 2025 रोजी तक्षशिला करिअर सेंटर आणि लायब्ररी याचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे। आज तागायत आमच्या विहारामध्ये 80 विद्यार्थी हे येतात आणि लायब्ररीमध्ये त्यांचं बाबासाहेबांना जे अभिप्रेत भविष्य होतं ते भविष्य घडवतात। आतापर्यंत आमच्या तक्षशिला लायब्ररीमध्ये 3 विद्यार्थी यांचं सरकारी पदांवर नियुक्ती झालेली आहे आणि तसेच खूप विद्यार्थी हे त्यांची पुढील भविष्याची चांगल्या भविष्याची ही वाटचाल इथे करत आहेत। त्याचप्रमाणे आमच्याकडे जापानी भाषेचं 2 महिन्यापूर्वी जापानी भाषेचं तक्षशिला ग्रंथालय अभ्यासिका करिअर सेंटर यांच्याच मार्गदर्शनाखाली जापानी भाषेचं सुद्धा क्लास चालू केलेला आहे। या क्लासमध्ये आता सध्या पहिल्या बॅचमध्ये 20 विद्यार्थी आमच्याकडे जापानी भाषेचं शिक्षण घेत आहेत। तर फक्त शिक्षणापुरतेच आम्ही इथे मर्यादित राहिलेलो नसून त्यांची आम्ही फक्त भाषाच न शिकवून तर जपान देशामध्ये त्यांना अधिक उत्तमोत्तम त्यांना नोकरीची संधी सुद्धा कशी प्राप्त होऊन देतील याचा सुद्धा आम्ही इथे प्रयत्न करत आहोत। जय हिंद। इथल्या ऍक्टिव्हिटी खूप आवडल्या, तर मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या विहारामध्ये कोणकोणत्या चांगल्या उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। मी इथं उपासकांमधील साक्षीताईंना विनंती करतो की साक्षीताई, आपण काही या ठिकाणचे विशेष उपक्रम असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या। जय भीम। मी साक्षी सुनील सांगळे। इथे उपक्रम तर भरपूर होतात, म्हणजे हे विहार कधी असं ऍक्टिव्हच कायम असं ऍक्टिव्ह असतं। तर इथे महामानवांच्या जयंत्या होतात, पुण्यतिथ्या होतात, स्मृतिदिन होतात, तसेच कोणाचे वाढदिवस वगैरे तेही आम्ही इथे घेत असतो। तर इथे महिलांची उपस्थिती आणि पुरुषांची उपस्थिती खूपच छान असते। दर रविवारी आम्ही एकत्र येऊन साप्ताहिक वंदना आणि पुढील आमचे उपक्रम जे काय आहे त्याचा आढावा किंवा मग बैठक किंवा कोणाला काही अजून जर सजेशन द्यायचं असेल तेही आम्ही इथे घेत असतो। तसेच आमच्या भविष्यामध्ये ही भरपूर आमचे अजून जे आहेत ते पाईपलाईन मध्ये आहे, ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत। धन्यवाद। जय भीम। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी सिद्धार्थ सुग्रीव चांदेगावकर।
या विहाराचा सध्याचा खजिनदार म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धक मंच संचालित धम्मदीप बुद्ध विहार यमुनानगर निगडी येथे आज सध्याला विविध उपक्रम चालवले जात आहेत. आता सध्या आमच्या इथे बौद्ध वधूवर सूचक मंडळ तसेच करिअर ट्रेनिंग सेंटर, त्याच्यानंतर मुलांचे कराटे क्लास, त्याचबरोबर अभ्यासिका वर्ग आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं श्रामणेर शिबिर इथं घेण्याचा आमचा मानस आहे. महिलांचं मार्गदर्शन शिबिर सुद्धा आम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून इथं घ्यायचं आहे की जेणेकरून आपला हा धम्म आणि धर्म सगळीकडेच पसरला जाईल. त्या अनुषंगाने आम्ही सध्या या विहारामध्ये बांधकाम सुसज्ज असे सगळे चालू आहे. यापुढे सुद्धा ही वाटचाल अशीच पुढे चालू राहणार आहे. सर्वांना जय भीम. जय भीम. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जयंतीविषयी जी काही माहिती लोकांना पुरवली जाते त्याबद्दल आपल्या चॅनलला धन्यवाद देतो. बाबासाहेबांची जयंती ह्या बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या नावाला शोभेल अशीच झाली पाहिजे. नाच गाणे करून मोठमोठे डीजे लावून ही जयंती साजरी करता कामा नये. आज आपला समाज तळागाळातून वर आलेला आहे. आपल्या समाजाची परिस्थिती काय होती हे लक्षात घेऊन आपण ही जयंती साजरी केली पाहिजे. आज सोलापूर सारख्या ठिकाणी 1-1 कोटी रुपये 2-2 कोटी रुपये खर्च करून जयंती साजरी होती. त्या पैशामध्ये विद्यापीठं तयार होतील, शाळा कॉलेज निघतील, आपली हॉस्पिटल्स निघतील आपली. तर आपण जयंती अतिशय समंजसपणे शांतपणे लोकांना आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीने साजरी केली पाहिजे. आणि जो काय पैसा आपल्याकडे येतो तो पैसा आपण सत्कारणी कसा लागेल, बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या धोरणासाठी कसा लागला जाईल, या पद्धतीने आपण ही जयंती साजरी केली पाहिजे. इतर समाजाला, आपल्या समाजाला आदर्श निर्माण होईल अशा प्रकारची जयंती साजरी केली पाहिजे. विहार जे आहेत, आता आमचं धम्मदीप बुद्ध विहार आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये जेवढी विहार आहेत ही सर्व विहार एकमेकाला जोडली गेली पाहिजेत. पिंपरी चिंचवडचे विहार पुणे आणि अशी संपूर्ण विहार ही आपल्या राज्याला जोडली गेली पाहिजे. विहाराच्या माध्यमातूनच आपला समाजाचा विकास होणार आहे. इतर बाबतीमध्ये नाही. म्हणून हिंदू भगिनींनो विचार करा आणि जयंती अतिशय समंजसपणे चांगल्या पद्धतीने साजरी करा. हे तक्षशिला ग्रंथालय अभ्यासिका वर्ग व करिअर ट्रेनिंग सेंटर 30 एप्रिल 2025 ला स्थापन झालं. यामध्ये शहरातील विविध अधिकारी पदाधिकारी या संस्थेचे संचालक आहेत. त्यामध्ये धम्मदीप बुद्ध विहाराचे काही संचालक आणि बानाईचे काही संचालक, बानाई म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशन यांचे काही संचालक असे मिळून हे तक्षशिला ग्रंथालय अभ्यासिका वर्ग स्थापन केलेला आहे. यामध्ये ग्रंथालयामध्ये आपण जे पाहता सर्व महामानवांची सर्व प्रकारची पुस्तके, त्यांचे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे MPSC UPSC साठी लागणारे, अभ्यासासाठी लागणारे सर्व ग्रंथ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्युनियर क्लर्क पासनं IAS अधिकाऱ्यापर्यंतची जी काही विविध स्पर्धा आहेत, विविध परीक्षा स्पर्धेसाठी लागणारी पुस्तके या ठिकाणी ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. मागील 31 वर्षामध्ये या ठिकाणी 3 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत झालेले आहेत. त्याचप्रमाणे आजच्या मितीस 65 ते 70 विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेत आहेत, अभ्यास करत आहेत. आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू केलेलं आहे, अभ्यासिका वर्ग सुरू केलेला आहे. याची कॅपॅसिटी 27 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असून एका वेळी 27 मुलं अभ्यास करतात. आणि फर्स्ट सेकंड थर्ड जी मुलं कॉलेजला जात आहेत ती मुलं सकाळी कॉलेज आणि दुपारी अभ्यासाला येतात. त्याचप्रमाणे जे नोकरी करतायत ती मुलं सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट अशा त्यांच्या विविध टायमिंग मध्ये येऊन या ठिकाणी नोकरी करतात, अभ्यास करतात आणि विविध स्पर्धा परीक्षेचं या ठिकाणी ते त्याचा अभ्यासासाठी उपयोग करतात. बाबासाहेब आंबेडकरांची जी धम्मक्रांती आहे, जी शैक्षणिक क्रांती आहे, ही शिक्षणाच्या माध्यमातून झालेली आहे. आणि त्याचाच वारसा म्हणून जे महामानव आहेत
छत्रपती शिवराय असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्व महामानवांचा वारसा, विचाराचा वारसा टिकवण्यासाठी हा अभ्यासिका वर्ग या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी काही विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत अभ्यास करताना, मुली सुद्धा आहेत. मुलींना सुद्धा या ठिकाणी आपण मुलांना आणि मुलींना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. धन्यवाद. पिंपरी चिंचवड शहरात आता काकांनी बोलून दाखवलं की विहारं जोडली पाहिजेत आणि हाच प्रांजळ आणि प्रामाणिक उद्देश ठेवून या ठिकाणी बौद्ध विकास महासंघ सर्व विहारांना एकत्रित आणण्याचं काम करतोय. आणि त्याच भावनेतून आदर्श जयंती कशी असली पाहिजे, त्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजेत, या कार्यक्रमासाठी आम्ही भेटलो. आम्ही फक्त दुवा होतो, परंतु मुख्य विचारधारा किंवा संकल्पना ही आपल्या बौद्ध विकास महासंघाची आहे. ही तुम्हाला आवडली का? नक्की. तर बाबासाहेबांचा जयघोष करून आपण सगळ्यांनी ही एनर्जी वाढवली पाहिजे, विहार जोडली पाहिजे. चला सर्वांनी बाबासाहेबांचा जयघोष करूयात. वेलकम. महिलांचे उद्धारक, शेतकऱ्यांचे उद्धारक, कामगारांचे नेते, भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.